आपण आता एवढ्यात ऐकतोय कायमस्वरूपी की हिंदू खतरे में है, इस्लाम खतरे में है आणि संविधान खतरे में है. ह्या तिन्ही गोष्टींना अचानकच कसं काय खतरा तयार झालेला आहे असा तुम्हाला प्रश्न पडत नाही का? कारण ज्या ह्या संघटना आहेत, समजा इस्लामिक ज्या काही संघटना असतील किंवा संविधान बचाव म्हणणारे ज्या काही संघटना असतील किंवा हिंदू लोकांच्या काही संघटना असतील, ह्या तिन्ही संघटना असा दावा का करतात? हिंदू लोक काय म्हणतात की हिंदू खतरे में, मुस्लिम लोक म्हणतात की इस्लाम खतरे में, आणि जे दलित बांधव आहेत त्यांच्या तोंडातून असा उद्गार निघतो की संविधान खतरे में. असा तुम्हाला प्रश्न पडतो का? जे लोकप्रतिनिधी आहेत, पंतप्रधान, ते पण हिंदू, आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते पण हिंदू, आपल्या तालुक्याचे जे खासदार आमदार आहेत ते पण हिंदू, तुमच्या गावाचे तुमचे जे सरपंच आहेत ते पण मोस्ट ऑफ दी लोक हे सगळे हिंदू. तरी पण हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की ह्या 10 वर्षात सारखं सारखं ह्या गोष्टी लोक का म्हणतात की हिंदू खतरे दे. सरकार तर तुमचंच आहे, 10 वर्ष झालं, तरी पण असा का लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे असा प्रश्न तुम्हाला का पडत नाही? कारण बघल तिकडे तर सगळे हिंदूच आहेत. मग खतरा कोणाला आहे, धोका कोणाला आहे? तर खतरा ह्या विचारधारांना आहे. कोणापासून धोका आहे, कोणापासून खतरा आहे? तर ज्यावेळेस सामान्य माणूस जागरूक होईल त्यावेळेस ह्या तिन्ही गोष्टींना खतरा आहे. ज्यावेळेस आपण समाजात बघतो, जो हिंदू समाज आहे तो पण एकदम सुखरूप आहे, मुस्लिम समाज पण एकदम सुखरूप आहे, दलित समाज पण एकदम सुखरूप आहे, सगळ्यांना सगळ्या प्रकारचे राईट्स मिळतात, सगळं व्यवस्थित आहे. पण ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस अशा प्रकारचा माहोल तयार केला जातो की ह्या सगळ्यांना एकमेकांपासून धोका आहे. का? तर हे एक, जर मुस्लिमांना सांगितलं तुम्हाला हिंदूंपासून धोका आहे तर मुस्लिम लोक एकत्र होतील आणि ते जे मुस्लिम इलाक्यातले जे कोण नेते मंडळी असतील तर त्यांच्यासाठी ते चांगलं होईल. कारण आता आपला समाज एकत्र झाला, आपला वोट बँक तयार झाली. ज्यावेळेस हिंदू समाजाला असं दाखवलं होतं की मुस्लिम समाजापासून आपल्याला धोका आहे तर मग मोठ्या प्रमाणात हिंदू समाज एकत्र येतो आणि तो जी एक वोट बँक तयार होते त्यांच्यासाठी. सगळ्यांना एकमेकांपासून धोका आहे असं फक्त एक वातावरण तयार केलं जातं, पण ऍक्च्युअल परिस्थिती वेगळी आहे. ऍक्च्युअल मध्ये आपण सगळे एकदम सुखरूप आहे, काही नाही, फक्त ह्या ज्या विचारधारा आहेत ना, ह्या विचारधारांना एकमेकांपासून धोका आहे. आणि ह्या विचारधारा, ह्या सगळ्या विचारधारा तेव्हाच फक्त ह्या नष्ट होतील जेव्हा सामान्य माणूस जागरूक होईल, त्याला ह्या गोष्टी कळायला लागतील. एक सायकोलॉजिकल प्रोसेस ही लोक फॉलो करतात आणि लोकांची माथी भडकावतात. ते कसं बघा, एक अशी कोणती तरी गोष्ट पकडायची जी सगळ्यांना रिलेट करते, आणि ती गोष्ट कोणती आहे तर ती धर्म. बऱ्यापैकी सगळ्या लोकांचा धर्म हा समान आहे आणि मग त्यात काय असं करायचं की असं दाखवायचं की ह्या गोष्टीला धोका आहे. आणि आपलं कल्चर असं आहे की आपल्या लोकांना पहिल्यापासून आपल्या देशापेक्षा जात आणि आपला धर्म हा जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला 1000-1200 वर्ष पारतंत्र आणि हाल अपेक्षा सोसावं लागलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची आपली सायकोलॉजी आहे. त्या लोकांनी असंच केलेलं आहे की एक सगळ्यांच्या जी कॉमन गोष्ट आहे ती पकडायची आणि त्या गोष्टीचं फक्त तुम्हाला भीती दाखवायची. कॉमन गोष्ट कोणती पकडली? एक धर्म. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या धर्माला धोका आहे आणि मग त्याचाच प्रचार प्रसार करायचा. एक जो हिटलरचा प्रोपेगंडा आहे तो अशाच प्रकारचा असायचा. जी त्याची गोबेल्स नीती होती ना तर ती अशाच प्रकारची होती की सगळ्यांना जे रिलेटेड करते एखादी गोष्ट अशी ती पकडायची आणि त्याच गोष्टीला फक्त दाखवायचं की ह्या गोष्टीला आता ह्या लोकांपासून, ह्या वर्गापासून धोका आहे. आणि त्यात मग असं पण दाखवतात की इतिहासात तुमच्यावर भरपूर अत्याचार झालेला आहे, तुमच्या पूर्वजांवर भरपूर अत्याचार झालेला आहे, मग त्या अत्याचाराची भरपाई आता आपण करायची. अशा प्रकारचं एक लोकांचं मानसिकता तयार केली जाते आणि मग ते प्रोपेगंडा लोकांच्या मनात तयार केला जातो की आता भरपूर आपल्या पूर्वजांवर अत्याचार झालेला आहे, आपण भरपूर सहन केलेलं आहे. सेम तसंच दलित बांधवांना पण तसंच शिकवलं जातं, हिंदू लोकांना पण तसंच शिकवलं जातं की आपल्या पूर्वजांवर भरपूर अत्याचार झालेला आहे मुस्लिम समाजापासून, आणि असं करून लोकांची माथी भडकवली जातात. मग असा प्रश्न पडत नाही का तुम्हाला की मग ह्या गोष्टी आहेत का नाही? लव जिहाद झालं किंवा हिंदू खतरे में
किंवा हिंदू लोकांना मुसलमान लोकांपासून धोका आहे, मुसलमान लोकांची संख्या वाढायला लागली, अशा गोष्टी आहेत का नाहीत? कारण आपण तर आता देवेंद्र फडणवीसांनी पण ते रेकॉर्डिंग वगैरे ऐकवलं आणि आपल्या आसपास पण आपण बघतो की अशा गोष्टी चाललेल्या आहेत. मग हा प्रश्न पडतो की ह्या गोष्टी आहेत का नाहीत, किंवा ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे का नाही? ह्या गोष्टी नाहीत असं पण म्हणून चालणार नाही आणि ह्याच गोष्टी आहेत असं पण म्हणून चालणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या आसपास, तुमच्या गावात, तुमच्या ओळखीमध्ये अशी एक घटना तुम्हाला माहित असलेली दाखवायची की ज्याचं फोर्सफुली कन्व्हर्जन झालेलं आहे, एकदम बोटावर मोजणे इतकं. पण मग हे जे ऑडिओ क्लिप असतात, जे व्हिडिओ असतात, मग हे तथ्य आहे का नाही? आहे. मला ते सांगायचंय की आपल्या जवळपास अशी एक पण घटना नाहीये, असेल तर ती फक्त एकदम बोटावर मोजणे इतकी. पण ह्या गोष्टीचा एवढा मोठा भाव केलेला आहे, एवढा मोठा भाव केलेला आहे आणि एवढा मोठा त्या गोष्टीचा प्रचार प्रसार केलेला आहे की लोकांना हीच गोष्ट बरोबर महत्वाची वाटते सध्याच्या परिस्थितीला. ह्या गोष्टी नाहीत असं मी म्हणलो नाही, ह्या गोष्टी आहेत. पण ह्याचा रेशिओ तुम्ही बघा, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात एकदम बोटावर मोजण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत की ज्याचं फोर्सफुली धर्म परिवर्तन झालेलं आहे किंवा लव जिहाद आपण म्हणू शकतो. पण त्याच्यापेक्षा जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर ह्या एवढ्या मोठ्या आहेत सध्याच्या परिस्थितीला. बेरोजगारी, लोकसंख्या वाढ, शिक्षणाचा दर्जा जो खालावलेला आहे, भ्रष्टाचार, पर्यावरण समस्या, नदीचं प्रदूषण, हवा प्रदूषण, भारत हार्ट अटॅक कॅपिटल बनत चाललेलं आहे, भारत डायबेटिकचं पण कॅपिटल बनत चाललेलं आहे, भारतातल्या लोकांचं सरासरी आयुर्मान कमी झालेलं आहे, भारतातलं कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, भारतातल्या लोकांचं कुपोषणाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. मग तुम्ही विचार करा, तुम्ही मला सांगा की सगळ्यात जास्त मोठी गोष्ट कोणती? बेरोजगार तुम्हाला घरोघरी दिसतील, तुमच्या शेजारी पण बेरोजगार आहेत, तुमच्या आसपास पण बेरोजगार आहेत, तुमच्या घरात पण बेरोजगार आहेत. पण तुमच्या घरात, तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात क्वचित बोटावर मोजण्या इतके फक्त धर्म परिवर्तन आहे किंवा फोर्सफुली धर्म परिवर्तन झालेले. पण ह्या एकाच गोष्टीचा एवढा मोठा भाव केलेला आहे की त्याचाच नुसता कायमस्वरूपी प्रचार चाललेला आहे, त्याचाच नुसतं कायमस्वरूपी प्रसार चाललेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केलेला आहे. महाराष्ट्रातले काही जे प्रोजेक्ट असतील ते बाहेरच्या राज्यात चाललेले आहेत. गरिबीचा आणि श्रीमंतीचे जे दरी आहे ते आणखीन वाढत चाललेली आहे. गरीब लोक जास्त गरीब होत चाललेले आहेत, श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होत चाललेले आहेत. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी ह्या गोष्टीला नाकारलं नाहीये की ह्या अशा गोष्टी नसतात म्हणून, ह्या गोष्टी आहेत, पण आपण ह्या गोष्टीला तेवढं स्थान दिलं पाहिजे. पण हे लोक काय करतात, जे आपले जे नेते मंडळी आहेत, पुढारी मंडळी आहेत, त्यांना बाकीच्या ह्या गोष्टी कळत नाहीत. हे पर्यावरण प्रदूषण, बेरोजगारी किंवा आर्थिक मंदी, ह्या गोष्टी ह्या लोकांना अशा गोष्टी काय कळतच नाही. ह्यांना फक्त धर्म कळतो आणि हाच धर्म जो त्यांना कळतो तो सामान्य माणसाच्या सगळ्यांशी रिलेटेड आहे. मग असं वातावरण तयार केलं जातं की ह्यालाच फक्त धोका आहे आता, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा केला जातो. धर्माच्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी आहेत बोटावर मोजणे आहेत का, पण बाकीच्या ज्या ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे आपण कधी लक्ष देणार आहे? लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. पर्यावरण संदर्भातला अशा प्रकारचा महाराष्ट्रातला आकडा आहे की 94% महाराष्ट्रातली हवा हे दूषित आहे. ह्या गोष्टीकडे कोण लक्ष देणार आहे मला तुम्ही सांगा. ह्या गोष्टीकडे का कोण लक्ष देत नाही? कारण ह्या गोष्टी बाकीच्या 90-95% मध्ये येतात आणि 5% ते 10% ह्या गोष्टी येतात ह्या धर्माच्या. पण ह्या गोष्टींचा एवढा मोठा भाव केला जातो आणि ह्या बाकीच्या गोष्टींना किरकोळ म्हणून त्या गोष्टी नाकारल्या जातात. लोकांना एकमेकांच्या धर्माविषयी तिरस्कार वाटायला लागलेला आहे. कारण हे लोक अशा प्रकारे मॅनिप्युलेट करतात लोकांना की सगळ्या लोकांना दुसऱ्याचा धर्म म्हणजे एक प्रकारचं एक नरक असल्यासारखं वाटतं. दुसऱ्याचा धर्म किंवा एक प्रकारचा त्या धर्मापासून आपल्याला धोका असा वाटतो. म्हणून मी असं म्हणतो, ना हिंदू खतरे में है, ना इस्लाम खतरे में, ना संविधान खतरे में. कारण ह्या तिन्ही गोष्टींमध्ये लोकांनी लोकांसोबत कसं वागायचं हे शिकवलेलं आहे आणि ह्या तिन्ही गोष्टींमध्ये प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे. सगळं तुम्ही तुमचं भारताचं संविधान वाचा, मुस्लिम समाजाचे जे धर्मग्रंथ आहेत ते पण वाचा, हिंदू समाजाचे धर्मग्रंथ आहेत ते वाचा. त्यांनी